आजी आजोबा आहेत ना, त्यांचा मुलगा पण त्यांना दिवस रात्र कोण सांभाळणार तेवढं सांगा आता. आम्ही तर दिवसभर त्यांच्याकडे नाही लक्ष देऊ शकत, गोळ्यांवरची सर आम्हाला 15 दिवस झाले. 15 दिवस आम्हाला पाणी नाहीये. बोरचं जे पाणी होतं ते संपलंय. आता 15 दिवस आम्ही पावसाच्या पाण्यावर आहोत आणि अक्षरशः आता 2 दिवस झाले पाऊस गेलाय. एक थेंब घरात पाणी नाहीये. प्रत्येकाची 2-2, 4-4 मुलं आहेत. त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं? आमच्याकडे आता पाणी नाही आणि बिल्डरने आमची फसवणूक करून आम्हाला ते फ्लॅट विकलेले आहेत. आता आम्हाला अक्षरशः मुलांना ना सांगायला द्यायला पाणी नाहीये. त्याचं आम्हाला उत्तर हवंय. फक्त आम्हाला पाणी पाहिजे आहे. बाकी आमचा काही विषय नाही. आम्हाला आता पाणी हवंय. तोपर्यंत काय आम्ही इथून जाणार नाही. मुलं पण नाही त्यांची इथे, सांभाळणार कोण त्यांना? आणि एक म्हणजे काय माहित आहे, तो बिल्डर धमकी देऊन या बाईंना धमकी देऊन आम्ही पण जीवच देतो ना, आम्हाला पाणीच नाहीये ना, मग आम्ही पण जीवच देतो. फक्त त्या मुलाला एकच प्रश्न विचारला, सर पाणी नाही बोरला. त्याने उत्तर दिलं की मी आता जीव देतो. मग त्याने हा उत्तर योग्य आहे का? आमचे पैसे गेले, मग आम्ही जीव द्यायला पाहिजे ना सर. जे आता आमच्या ऍग्रीमेंट मधले पेपर आणि ते पेपर त्यांचे मॅच होत नाहीत प्लॅन, असं त्यांचं म्हणणं आहे. ते पंचनामे वगैरे म्हणायला आम्ही जाऊन चेक करतो. एक जून 2023 आम्ही अग्रीमेंट केलं आणि 17 एप्रिल 2024 आम्हाला त्यांनी आतमध्ये जायची परमिशन दिली. म्हणजे आतमध्ये काम पूर्ण करून दिलं आम्हाला. मॅडम बोलल्या की आम्ही तुमचे जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा ते ज्याने तुम्हाला बिल्डरने फसवले ना त्याच्यावर कारवाई करू असं मॅडम बोलले. नितेश राणे पहिली म्हणजे नितेश राणेने येऊन या बाईंचा प्रॉब्लेम पहिली सॉल्व्ह करायचा. कशाला? त्यांची मुलं आहेत, आमची पण मुलं आहेत. हा तर प्रॉब्लेम पालकमंत्री असून तर आम्हाला काय कायदा माहित नाही. आम्हाला बिल्डरने जे फसवून जे केलेलं आहे ते बिल्डरला समोर आणून आमच्या समोर ते आमचे काय नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई नितेश सरांनी द्यावी अशी माझी मागणी आहे. आणि आमच्या मुलांना सध्या जे पाणी नाहीये ते पाणी उपलब्ध करून द्यावे. कारण आम्ही एवढी काही मोठी लोक नाही की बाबा आता जाऊ टँकर आणू आणि पाणी वापरू. आम्ही स्वतःचा घाम गाळून कष्ट करतोय तेव्हा आम्हाला तो EMI आम्ही भरतोय. आता ही परिस्थिती आहे की EMI भरायचा की पाणी आणायचं, ही सध्याची आमची मोठी गरज आहे. प्रत्येकाचे नवरे काही ते नाही आहेत ना की आम बाबा जावं पाणी घेऊन या म्हणून सांगायला. आम्ही एकट्याच बायका मुलांना घेऊन थांबतो इथे. प्रत्येक वेळी नाही ना जाऊ शकत पाण्याला अंडा घेऊन. जीव असलेलं पाणी, विहिरीतलं पाणी पितोय आम्ही. त्याच्यात किती जंतू असतील तेव्हा जाणार. आणि मुलं अक्षरशः आजारी पडलेत, हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू झाल्या. पैसा EMI ला घालायचा की हॉस्पिटलवाल्यांना घालायचा हेच समजत नाहीये. बिल्डरने आमच्यावर अशी केस केली आहे की आम्ही त्याला 3 दिवस डांबून ठेवलंय. पण आम्ही अक्षरशः हे केलेलं नाहीये. नितेश सरांनी स्वतः ही चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा की आम्ही खरोखर त्याला आमच्याकडे पुरावा आहे की आम्ही त्याला डांबून ठेवलं नाहीये. आम्ही आमचे पुरावे सादर करू शकतो. सांगितलेलं पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाल्याशिवाय इथून जाऊ नका. हातापाय पडलोय सर आम्ही त्यांच्या, पण नाही ते ऐकले नाही. आम्हाला न सांगता कधी निघून गेले हे पण आम्हाला कळलं नाही. ते आम्ही त्यांना 5 वाजता जेव्हा आम्ही त्यांना बोललो की सर बोरिंगला पाणी नाहीये, तुम्ही तुमचा वेळ घ्या. आम्ही सांगितलं 8 वाजता आपण परत बोलू. पण 8 वाजता जेव्हा आम्ही सगळी जमलो तेव्हा तो बिल्डर सरळ निघून गेला. कॉल केला असता सांगितलं मी कुडाळला आहे, मी 11ला येणार. आम्ही 12 वाजेपर्यंत खाली होतो, पण तो बिल्डर आला नाही आणि तेव्हापासून कोणाचेही कॉल रिसीव्ह करत नाही. सगळ्या लोकांना ब्लॉक केलेला आहे. बिल्डरचं नाव मोजीम पटेल, त्यांचं MS कन्स्ट्रक्शन. त्यांच्या हाताखाली रफिक पटेल म्हणून इथे काम करत होता, ज्याने आम्हाला फ्लॅट विकले, ज्याने आम्हाला फसवून इथे हे आहे, तिथे पार्किंग आहे, तिथे विहीर आहे, तिथे बोरिंग आहे असं विकून 24 तास पाण्याची सोय असं करून आम्हाला फ्लॅट विकले. आणि आता आम्ही त्याला विचारलं ना सर पाणी, तो काय बोलला की तुम्ही 2 वर्ष पाण्यावर बोरिंगच्या खूप नाचलाय, आता तुम्ही सरळ नगरपालिकेवर धाड मारा असं बोललाय तो.